हॅलो फ्रेंड्स, आता आपण डेप्रिसिएशन या टॉपिकमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. हे एक्झाम्पल फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट मेथड या मेथडचं आहे. काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये त्याआधी पाहूयात. आणि याच्यामध्ये आपल्याला काही वर्किंग नोट बेसिक करायचे आहेत. या वर्किंग नोट जर तुम्ही केल्या तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मी सांगितलं होतं सुरुवातीला तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये की डेप्रिसिएशनच्या जे एंट्रीज आहेत त्या एंट्रीज करण्यासाठी काही सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो आपल्याला या एक्झाम्पलमध्ये कळून जाईल. Ganesh traders purchase a machinery costing of ₹92,000 and spend ₹8,000 on installation on 1st April 2014. म्हणजे 1 एप्रिल 2014ला त्याने एक मशिनरी खरेदी केलेली आहे 92,000 रुपयाची आणि इन्स्टॉलेशनचा खर्च 8,000 रुपये केला. हा इन्स्टॉलेशनचा खर्च आपण त्याच्यामध्येच ऍड करतो म्हणजे रक्कम झाली 1,00,000 रुपये. म्हणजे पहिला व्यवहार मी इथं लिहून ठेवतो. मी पहिली वर्किंग नोट करतो, वर्किंग नोट नंबर 1. या वर्किंग नोट तुम्हीही करू शकता. 1 एप्रिल 2014 पहिला व्यवहार आहे 1 एप्रिल 2014चा. कोणता व्यवहार आहे तर परचेस, मशिनरी खरेदी केलेली आहे. किती रुपयाची मशिनरी खरेदी केली तर 92,000 अधिक 8,000 म्हणजे 1,00,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली. ह्या वर्किंग नोट खूप महत्त्वाच्या आहेत. हे जेणेकरून पुन्हा आपल्याला एक्झाम्पल वाचायची गरज पडत नाही. त्या वर्किंग नोटवरून आपण एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. पुढे सांगितलं इन द सेम इयर ऑन 1 ऑक्टोबर. आता सेम इयर 1 ऑक्टोबर म्हणजे तारीख किती येणार आहे 1 ऑक्टोबर 14, 1 ऑक्टोबर 14. पुन्हा सेकंड व्यवहार ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. न्यू मशिनरी कॉस्टिंग ₹60,000 वॉज परचेस. आणखी एक व्यवहार दिलेला आहे. तो व्यवहार कोणता आहे परचेस. आणि ती मशिनरी किती रुपयाची परचेस केलेली आहे 60,000 रुपये, 60,000 रुपये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन सांगितले ऑन 31 डिसेंबर 2016 द मशिनरी परचेस्ड ऑन 1 एप्रिल 14 वॉज सोल्ड आउट फॉर ₹75,000. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. इथे परचेस सांगितले, इथे सोल्ड सांगितले. तर काय सांगितले पुन्हा रिपीट करतो. 31 डिसेंबर 2016 रोजी जी मशिनरी आपण 1 एप्रिल 14ला खरेदी केली होती, भूतकाळ वापरलाय, ती विक्री केलेली आहे 75,000 रुपयाला. जर मुलांचं हे वाक्य लक्षात येत नसेल तर मी सांगतो त्या वाक्याला अंडरलाईन करून ठेवा आणि हे वाक्य नंतर वाचायचं. बस या वाक्याला मी अंडरलाईन करून ठेवतो. आता राहिलेलं वाक्य वाचूया. अंडरलाईन केलेलं वाक्य सोडून द्या. ऑन 31 डिसेंबर 2016 वॉज सोल्ड आउट फॉर ₹75,000. म्हणजे पुढचा व्यवहार किती तारखेस दिलेला आहे 31 डिसेंबर 16. कोणता व्यवहार दिलाय सोल्ड आउट म्हणजे सेलचा व्यवहार दिलाय, विक्रीचा व्यवहार दिलाय. किती रुपयाला सेल केलेला आहे 75,000 रुपयाला. झालं. आता अंडरलाईन केलेलं वाक्य वाचा. दी मशिनरी परचेस्ड ऑन 1 एप्रिल 14 म्हणजे जी मशिनरी केव्हा खरेदी केली होती 1 एप्रिल 14. म्हणजे पहिली मशिनरी विकली का दुसरी मशिनरी विकलेली आहे तर पहिली मशिनरी विकली. म्हणजे इथे मी आरो दाखवलेला आहे या पद्धतीने. पुढे सांगितलंय अँड ऑन द सेम डेट न्यू मशिनरी कॉस्टिंग ₹60,000 वॉज परचेस. त्याच तारखेला नवीन मशिनरी खरेदी केली म्हणजेच 31 डिसेंबर 16ला नवीन मशिनरी खरेदी केलेली आहे. परचेस 60,000 रुपये, 60,000 रुपीज झाले. याप्रमाणे आपल्याला 4 ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. आता डेप्रिसिएशन 10% सांगितले. मेथड ओसी म्हणजेच फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आहे. 31 मार्चलाच आपण चार्ज करतो आणि आपल्याला खाली डेप्रिसिएशन अकाउंट आणि मशिनरी अकाउंट हे 2 अकाउंट विचारले. ते दोन्ही अकाउंट्स आपण तयार करून ठेवलेले आहेत. ते तुम्ही अकाउंट ठेवू शकता. आता सेकंड एक वर्किंग नोट आहे. ही सुद्धा वर्किंग नोट महत्त्वाची आहे. आणि थर्ड आहे ती पण वर्किंग नोट महत्त्वाची आहे. आता जो पहिला व्यवहार आहे तिथून पहिलं वर्ष सुरू करायचं. म्हणजे पहिला व्यवहार किती केलाय 1 एप्रिल 14ला. मग तो 1 एप्रिल 14ला असू देत, ठीक आहे, 1 जुलै 14ला असू देत, 1 ऑक्टोबर 14ला असू देत, 1 जानेवारी 14 केव्हाही असू देत. 1 एप्रिल 14ला वर्ष सुरू झालंय, पहिला व्यवहार सुरू झाला. पहिला व्यवहार फक्त बघा, बाकी तुम्हाला काही पाहिजे नाहीये. हे आणि ही डेट सेम पाहिजे. 1 एप्रिल 14ला वर्ष संपणार कधी तुमचं 31 मार्च 15ला. दुसरं वर्ष याच्या पुढच्या दिवशी सुरू होणार. म्हणजे कधी सुरू होणार 1 एप्रिल 15ला आणि वर्ष संपणार कधी 31 मार्च 16ला. तिसरं वर्ष याच्या पुढच्या दिवशी सुरू होणार 1 एप्रिल 16ला सुरू होणार आणि संपणार कधी 31 मार्च 17ला. मी इथल्या ट्रान्झॅक्शनची फक्त पहिली तारीख बघितली, नंतरची तारखा मी विचारात घेतलेल्या नाही. तुम्ही विचारात घेऊ नका. समजा इथे फर्स्ट ट्रान्झॅक्शन 1 ऑक्टोबरला असेल तर इथे 1 ऑक्टोबर 14च येणार, पण इयर एंडिंग माझं फिक्स असतं 31 मार्चच राहणार आहे. हे फक्त कन्फ्यूज करू नका. आता पहिला व्यवहार आहे 1 एप्रिलचा, तो पहिल्या वर्षात येणार. मग इथं मी लिहितो पी म्हणजे परचेस. दुसरा व्यवहार आहे 1 ऑक्टोबर 14, 1 ऑक्टोबर 14 पहिल्याच वर्षात येईल. मग इथं पुन्हा मी लिहितो पी परचेस. तिसरा आणि चौथा व्यवहार 31 डिसेंबर 16चा आहे. आता 31 डिसेंबर 16 या वर्षात नाहीये.
31 डिसेंबर 16 या वर्षात पण नाही आहे, ते मार्च 16 नंतर पुढचं वर्ष म्हणजे 1 एप्रिल 16, मग एप्रिल नंतर डिसेंबर महिना येतो. म्हणजे हा जो सेल आणि परचेसचा व्यवहार आहे हा कोणत्या वर्षात आहे? तिसऱ्या वर्षात आहे, सेल आणि परचेस. आता या वर्किंग जर एकदा तुम्ही केल्या की पुन्हा तुम्हाला एक्झाम्पल वाचायची गरज पडणार नाही आणि कॅल्क्युलेशन खूप इझी होईल. आणि एंट्री जर तुमच्या परफेक्ट असतील तर त्या एंट्रीनुसार एक्झाम्पल आपण सॉल्व्ह पण करू शकतो. कसं ते बघूयात आता. आता यानंतर आपल्याला प्रत्येक वर्षी कंपल्सरी 2 एंट्रीज कराव्या लागतात, डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट अँड लॉस. इथं पण लिहितो मी डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट अँड लॉस, आणि इथं पण लिहितो मी डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट अँड लॉस. झाला सिक्वेन्स तयार. म्हणजे आधी काय केलं आपण, ही वर्किंग नोट केली, या वर्किंग नोटनुसार आपण ट्रान्झॅक्शन कोणकोणत्या वर्षात येतात तर ते लिहिलं. पहिल्या वर्षात 2 ट्रान्झॅक्शन होत्या, शेवटच्या वर्षात 2 ट्रान्झॅक्शन होत्या, पण प्रत्येक वर्षी कंपल्सरी आपण डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस दाखवतो. आपल्याला सिक्वेन्स आपला तयार झाला. पहिल्या वर्षी 4 एंट्रीज, दुसऱ्या वर्षी 2 एंट्रीज, तिसऱ्या वर्षी 4 एंट्रीज, अशा एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. आता मी पुन्हा एक्झाम्पल वाचायची मला गरज पडणार नाहीये, त्यामुळे हे एक्झाम्पल आहे हे मी जरा बाजूला ठेवतो. आता तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक्झाम्पल वाचायची गरज पडणार नाहीये. तर पहिला व्यवहार कोणता आहे? परचेस. किती तारखेला परचेस आहे? 1 एप्रिल 14ला. किती रुपयाची मशिनरी खरेदी केली? 1 लाख रुपयाची. मग जर्नल एंट्री काय होते मशिनरी परचेसची? मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 1/4/14 टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. इथे तुम्ही 1 लाख रुपये रक्कम डिरेक्टली लिहू शकता किंवा 92,000 असेटची किंमत होती आणि 8,000 इरेक्शन चार्जेस होते. हे मी सेपरेट दाखवू शकतो. 92,000 असेटची व्हॅल्यू होती, 8,000 इन्स्टॉलेशन चार्जेस होते, त्याला इरेक्शन चार्जेस सुद्धा आपण म्हणतो. मग ते तुम्ही सेपरेट दाखवले तरी चालतील, आणि जर तुमच्या अगदीच लक्षात नाही राहिलं तर तुम्ही एकत्र दाखवले तरी चालतील, कारण की दोन्हीची एंट्री सेमच आहे. ठीक आहे. आता मशिनरी अकाउंटच्या डेबिटला टू कॅश ऑब्लिक बँक, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट होणार नाही. मी आता आणखी एक वर्किंग नोट करणार आहे. ही वर्किंग नोट मात्र कंपल्सरी करावीच लागते आपल्याला. मी त्यासाठी पेज फोल्ड करतो, म्हणजे पेजचे 2 भाग करतो. डाव्या बाजूला म्हणतो मी मशिनरी 1, उजव्या बाजूला म्हणतो मी मशिनरी 2. आता पहिली मशिनरी खरेदी केली, मग इथं लिहितो मी कॉस्ट 1/4/14ला किती रुपयाची मशिनरी खरेदी केलेली आहे? 92 आणि 8 अशी 1 लाख रुपयाची मशिनरी खरेदी केली. परत रिपीट करतो. पहिली परचेसची एंट्री केली, त्याचं लेजर पोस्टिंग केलं आणि त्याची वर्किंग नोटमध्ये नोंद केली. दुसरे या वर्षातली पहिली एंट्री झाली परचेसची, या वर्षातली दुसरी एंट्री कोणती आहे? परचेसचीच आहे. पुन्हा एकदा या सिक्वेन्सने आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. पहिली एंट्री परचेसची केली 1 एप्रिलची, दुसरी एंट्री सुद्धा या वर्षात परचेसची आहे. किती तारखेला आहे? 1 ऑक्टोबर 14ला. किती रुपयाची? 60,000 आहे. सेम एंट्री होणार. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक 1/10/14 टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता यात इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे असे काही नाही आहेत सेपरेट, त्यामुळे डायरेक्ट किंमत घेतो मी 60,000 रुपये. खरेदीची नोंद केली की त्याची वर्किंग नोटमध्ये सुद्धा नोंद करा. कॉस्ट कंसात 1/10/14 ही दुसरी मशिनरी खरेदी केलेली आहे आणि त्या मशिनरीची किंमत किती रुपये आहे? 60,000. पहिला व्यवहार परचेसचा केला का? केला, एंट्री केली. दुसरा व्यवहार परचेसचा केला, एंट्री केली, वर्किंग नोटमध्ये पण नोंद केली. तिसरा व्यवहार हा कोणता आहे? डेप्रिसिएशन. बघा, हा व्यवहार आपण स्वतःहून करतोय, उदाहरणामध्ये दिलेलं नाहीये. तर डेप्रिसिएशन आपण प्रत्येक वर्षाच्या शेवटी आकारतो. प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे हे वर्ष कधी संपणार आहे? 31 मार्च 15ला. आता घसारा आपण कोणकोणत्या मशिनरीवर आकारणार? तर जेवढ्या मशिनरी आपल्याकडे आहेत, आपल्याकडे 1 मशिनरी आहे, 2 आहेत का 3 आहेत? सध्या तरी 2च मशिनरी आहेत, पहिली एक आणि दुसरी एक. जी पहिली खरेदी केली होती दुसरी खरेदी, तिसऱ्या आपण नंतर खरेदी करणार आहे, त्याचा आत्ता विचार करू नका. मग पहिली मशिनरी आणि दुसऱ्या मशिनरीचं डेप्रिसिएशन नेहमी लेस करतो. डेप्रिसिएशन वर्षाच्या शेवटी म्हणजे तारीख किती येणार? 31/3/15. मग इथे लिहितो मी 31/3/15 आणि इथेही लिहितो मी लेस डेप्रिसिएशन 31/3/15. 2 मशिनरी आहेत, त्यामुळे 2 मशिनरी डेप्रिसिएशन आकारणार. किती तारखेला आकारणार? 31/3/15ला. आता इथे पूर्ण वर्ष होत आहे, तारखा महत्वाच्या. 1/4/14 ते 31/3/15 पूर्ण वर्ष. मग 1 लाखाचा 10% किती येणार? 10,000. शिल्लक किती राहिले? 90,000. आणि 60,000चा 10% 6,000. पण हा किती महिन्याचा घ्यायचा लक्षात घ्या, कारण की पहिली मशिनरी वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केली, दुसरी आपण मधूनच खरेदी केलेली आहे, 6 महिन्यानंतर खरेदी केले. मग 1 ऑक्टोबर ते 31 मार्च, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 6 महिने. एका वर्षाचं डेप्रिसिएशन 6,000. मग 6 महिन्याचं किती रुपये येणार आहे? 3,000. मग हे 3,000 डेप्रिसिएशन वजा केलं, शिल्लक किती राहिले? 57,000, 57,000.
मग डेप्रिसिएशन किती आहे 10 आणि 3 13. डेप्रिसिएशनची एंट्री आपल्याला पाठ पाहिजे. मी सांगितलेलं आहे, मी ते डेप्रिसिएशनची एंट्री लिहून देतो तुमच्या माहितीसाठी. काय एंट्री होते डेप्रिसिएशनची? तर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. बरोबर, डेप्रिसिएशन टू असेट ही डेप्रिसिएशनची एंट्री आहे. पहिल्या वर्षाचं डेप्रिसिएशन किती आहे 10 आणि 3 13. करूयात लेजर पोस्टिंग. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/15 टू मशिनरी अकाउंट 13,000 टू मशिनरी अकाउंट 13,000 आणि मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला 31/3/15 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 13,000 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 13,000. लेजर आपलं परफेक्ट आहे या दृष्टिकोनातून आपण पुढे चाललेलो आहे. पहिल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन 10,000 प्लस दुसऱ्या मशिनरीचं डेप्रिसिएशन 3,000 झालं. सिक्वेन्स बदलायचा नाही आहे. पहिली परचेसची एंट्री केली, वर्किंग नोटमध्ये नोंद केली, परत परचेसची एंट्री केली, परत वर्किंग नोटमध्ये नोंद केली, डेप्रिसिएशन आधी वर्किंग नोटमध्ये केली, नंतर लेजर पोस्टिंग केलं. आता या वर्षातला शेवटचा व्यवहार कोणता आहे? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय? तर हे डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसला पाठवायचं आहे. म्हणजे त्याची एंट्री काय होते आपली? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. या दोन एंट्रीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या प्रत्येक वर्षी होणार आहेत. पहिली डेप्रिसिएशन टू ॲसेट आणि दुसरी प्रॉफिट अँड लॉस टू डेप्रिसिएशन. मग ह्याचं लेजर पोस्टिंग करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट, तो तर अकाउंट आपल्याकडे नाही आहे, पण डेप्रिसिएशन अकाउंटला काय होणार? क्रेडिट 31/3/15 बाय पी अँड एल शब्द कोणी लिहायचा नाही आहे, पूर्ण शब्द लिहायचा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि रक्कम कुठली घ्यायची? तर डेबिट साईडला जेवढी रक्कम असेल तेवढी सर्व रक्कम घ्यायची आहे. म्हणजे किती रुपये घ्यायचे आहेत? 13,000 रुपये झालं. पहिल्या वर्षी किती एंट्रीज केल्या आपण? 4. त्यांनी दिलेल्या 2 आणि आपण एक्स्ट्रा केलेल्या 2, अशा 4 एंट्रीज संपल्या. पहिलं वर्ष संपलं. आता अकाउंट्स काय करायचे? क्लोज. आणि अकाउंट्स क्लोजिंग आपल्याला माहिती आहे, आपण क्लोजिंग करताना समोरासमोर अकाउंट क्लोज करतो. पहिल्यांदा मशिनरी अकाउंट क्लोज करतो. जी बेरीज जास्त आहे त्याची आधी बेरीज करूया. तर डेबिटची बेरीज जास्त असते नेहमी 1,60,000 1,60,000. आता 1,60,000 मधून 13,000 गेले, फरक आला 1,47,000 1,47,000. वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/15 आणि त्या फरकाला आपण नेहमी काय म्हणतो? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. वर्षाची शेवटची तारीख 31/3/15 त्याला म्हणतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा ब्रॉडडाऊन करून ठेवायचा. डेबिट साईडला ब्रॉडडाऊन करून ठेवायचा असतो 1/4/15 याच्या पुढचा दिवस. पुढचं वर्ष म्हणजे याच्या पुढचा दिवस डेबिट साईडला ब्रॉडडाऊन करून ठेवूयात. काय म्हणतो त्याला आपण? टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. हा पार्ट आपला लेजरमध्ये झालेला आहे, कॅरीड डाऊन आणि ब्रॉडडाऊनचा. जर ते लेजर तुम्ही पाहिले नसतील तर लेजरचे लेक्चर्स आपले व्हिडिओज पाहू शकता तुम्ही बेसिकमध्ये. त्यानंतर डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज करूया. हा अकाउंट मात्र नेहमी टॅली होणार आहे प्रत्येक वर्षी. किती रुपयाने टॅली झालेला आहे? 13,000 रुपयाने हा अकाउंट आपला टॅली झालेला आहे. दोन्ही साईडची बेरीज सारखी झालेली आहे. फर्स्ट इयर फक्त कंप्लीट झालेलं आहे. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर इझी असतात. फर्स्ट इयर थोडंसं त्यात परचेसच्या एंट्रीज असतात. सेकंड इयरमध्ये काही वेळेस नॉर्मली एंट्रीज देत नाहीत आणि थर्ड इयर ते फक्त इम्पॉर्टंट आहे. आता फर्स्ट इयर संपलं. फर्स्ट इयरचं अकाउंटिंग केलं, बरोबर. आपण वर्किंग नोटमध्ये नोंद केली, ज्वेलरी एंट्रीज ते लेजर पोस्टिंग केलं, बॅलन्सेस ब्रॉडडाऊन करून घेतले. आता सेकंड इयरमध्ये त्याने ॲक्च्युली एकही व्यवहार दिलेला नव्हता, पण आपण कंपल्सरी प्रत्येक वर्षी किती एंट्रीज करतो? 2. त्यातली पहिली एंट्री कोणती करतो? डेप्रिसिएशन, आणि ती पण वर्षाच्या शेवटी करतो. दुसरं वर्ष कधी संपणार आहे? 31 मार्च 16. मग डेप्रिसिएशन लेस करूयात. आपल्याकडे किती मशिनरी आहेत? 2 मशिनरी आहेत. मग दोन्ही मशिनरीमधून लेस करा. लेस डेप्रिसिएशन 31/3/16 आणि लेस डेप्रिसिएशन 31/3/16. सिक्वेन्स फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला डेप्रिसिएशनची एंट्री करायची तर डेप्रिसिएशन पाहिजे या तारखेचं, मग त्या तारखेचं डेप्रिसिएशन करूया आपण. इथे आता चेक करा, एकच वर्ष होते 31/3/15 ते 31/3/16, बरोबर. एक वर्ष होते. FI मेथड आहे, OCM मेथड आहे, म्हणजेच मूळ किमती डेप्रिसिएशन काढायचं. 1,00,000चा 10% 10,000 रुपये येतो, म्हणजे वजा बाकी किती आलेले आहे? 80,000 रुपये. इथे सुद्धा चेक करूयात. आता इथे तुम्ही म्हणाल की सर पहिल्या वर्षी 6 महिन्याचा डेप्रिसिएशन होतो, बरोबर आहे, कारण की पहिल्या वर्षी 1/10 ते 31/3 होतं. आता इथे 31/3/15 ते 31/3/16 पूर्ण वर्ष आहे, लक्षात घ्या. आणि OCM मेथड आहे, म्हणजे मूळ किमती डेप्रिसिएशन काढायचं. 60,000चा 10% किती रुपये येणार आहे? 6,000. आता पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन काढलं म्हणजे वजाबाकी किती आलेले आहे? 51,000 51,000. डेप्रिसिएशन किती आहे? 10,000 आणि 6,000. काय एंट्री करतो डेप्रिसिएशनची? डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. मग डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/16. डेप्रिसिएशनच्या डेबिटला 31/3/16 टू मशिनरी अकाउंट. ॲसेटचं नाव आहे मशिनरी.
टू मशिनरी अकाउंट आणि रक्कम किती रुपये आलेली आहे 16,000 रुपये. डेप्रिसिएशन अकाउंटला डेबिट, मशिनरी अकाउंटला काय होणार क्रेडिट. 31/3/16 काय लिहिणार तिथे आपण बाय डेप्रिसिएशन अकाउंट. हे लेजर पोस्टिंग आहे, हे सर्वांना करता आलं पाहिजे. 16,000 रुपये. आता हे 16,000 कसे कसे आले होते तर पहिल्या मशिनरीचे होते 10,000 रुपये प्लस दुसऱ्या मशिनरीचे होते 6,000 रुपये. मग असे 3,000 का होते तर 6 मंथचं होतं. आता फुल इयरचं म्हणजे 6,000 रुपये. डेप्रिसिएशन नंतर पुढची एंट्री कोणती प्रॉफिट अँड लॉसची करतो, ती पण एंट्री सोपी आहे. काय एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट, तो तर अकाउंट आपल्याकडे नाही आहे, पण डेप्रिसिएशन अकाउंटला काय होणार क्रेडिट. वर्षाच्या शेवटची तारीख आहे 31/3/16. कुठे रक्कम पाठवतो आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटची संपूर्ण रक्कम घ्यायची म्हणजे किती रुपये आहे 16,000 रुपये झाले. सेकंड इयरच्या 2च एंट्रीज होत्या, दोन्हीच्या 2 एंट्रीज झाल्या. आता सेकंड इयर कंप्लीट झालं, मग सेकंड इयरची अकाउंटिंग पुन्हा मी क्लोज करतो. मग डेबिट साईडची बेरीज नेहमी जास्त असते असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि डेप्रिसिएशन अकाउंट नेहमी टॅली होतो. मग डेबिटची बेरीज किती आहे 1,47,000. 1,47,000. क्रेडिट साईडला फरक आलेला आहे 1,31,000. 1,31,000. वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/16 आणि या फरकाला काय म्हणतो आपण बाय बॅलन्स कॅरीड. आणि हा फरक 1 तारखेला ब्रॉडडाऊन करून ठेवायचा आहे. याच्या पुढचा दिवस 31/3/16च्या पुढचा दिवस 1/4/16 काय लिहितो ते आपण टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 1,31,000. 1,31,000 या पद्धतीने आपण एंट्रीज केलेल्या आहेत. पाहता आता थर्ड इयर. हे थर्ड इयर अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स मुलांचे चुकतात. थर्ड इयरमध्ये आपल्याला फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोणती सांगितले सेलची ट्रान्झॅक्शन किती तारखेला आहे 31 डिसेंबर 17. मग ही तारीख खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की डेप्रिसिएशन वर्षाच्या शेवटीच आकारायचं आहे म्हणून वर्षाच्या शेवटची तारीख घेतात. तर लक्षात घ्या आपण याच्यामध्ये सेलचा व्यवहार करतोय म्हणजे मशिनरी तिथे आपण विकणार आहे म्हणजे त्याच्यावर डेप्रिसिएशन काढताना विक्रीच्या तारखेचं डेप्रिसिएशन काढायचं. मी एक पुन्हा पॉईंट लिहून देतो. सेलचा व्यवहार जरी एक असला तरी त्याच्या एंट्रीज मात्र 3 असतात. लक्षात ठेवा किती एंट्रीज असतात 3. पहिली एंट्री असते ती डेप्रिसिएशनची बरोबर, कारण की आपण मशिनरी विकणार पण विकायच्या आधी आपण वापरलेलं आहेस ना त्याचं डेप्रिसिएशन काढायचं. दुसरी एंट्री करायची सेल आणि तिसरी एंट्री करायची प्रॉफिट किंवा लॉस. बघा विक्रीचा व्यवहार एकच पण ती वापरलेली आहे त्यामुळे त्याचं डेप्रिसिएशन करायचं. विक्री करायची आणि विक्रीनंतर प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याची एंट्री करायची. म्हणजे व्यवहार जरी एक असला ट्रान्झॅक्शन जरी एक असला तरी त्याची एंट्रीज किती करायच्या 3. एक डेप्रिसिएशनची एंट्री करायची, एक सेलची एंट्री करायची आणि एक प्रॉफिट किंवा लॉसची एंट्री करायची आहे. मग आता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. आता आपण पुढचा व्यवहार बघत नाहीये, सेलचा व्यवहार बघतोय. मला सांगा कोणती मशिनरी सेल केली, पहिली केली, दुसरी केली का तिसरी केली? तर पहिली मशिनरी सेल केलेली आहे, एरो दाखवला. मग आता मी फक्त पहिली वर्किंग नोट आहे ती कंप्लीट करणार आहे, तुम्ही दुसरीकडे पाहायचं नाही. परत रिपीट करतो, मी पहिली वर्किंग नोट फक्त कंप्लीट करतोय जी मशिनरी सेल केलेली आहे. मग पहिल्यांदा काय करणार मी डेप्रिसिएशन आकारणार, पण इथे वर्षाच्या शेवटपर्यंत डेप्रिसिएशन आकारणार नाही. पहा पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेलं आहे, जर आपण वर्षाच्या शेवटपर्यंत मशिनरी ठेवली तर त्या तारखेपर्यंत डेप्रिसिएशन आकार. पण इथे डेप्रिसिएशन आकारायचं किती तारखेला 31/12/16. किंवा तुम्ही एक लक्षात ठेवा, जो सेलचा व्यवहार आहे त्याची तारीख 3 ठिकाणी येणार. मग तारीख इथे इथं 31/12/16. मग इथे मी तारीख लिहिली 31/12/16. इथे जर तुम्ही 31/3/17 लिहिली तर मात्र चुकणार आहे. इथे इयर एंडिंग विचारात घ्यायचं ना, इथे विक्रीची तारीख लिहायची 31/12/16. आता इथे महिने काउंट करा, याचं डेप्रिसिएशन काढायचं नाही. पुन्हा रिपीट करतो मी, आपण जी मशिनरी विकलेली आहे त्याचाच विचार करतोय मी. मग आता याचाच फक्त विचार करूयात. 31/3/16 ते 31/12/16 म्हणजे साधारण 9 महिने याच्यामध्ये होतात. एका वर्षाचं डेप्रिसिएशन आहे 10,000. बघा एका वर्षाचं 10,000. 6 महिन्याचं त्याच्या निम्म येणार किती येणार 5,000. 3 महिन्याचं त्याच्या निम्म येणार किती येणार 2,500. मग 5,000 आणि 2,500 म्हणजे 6 महिन्याचं आणि 3 महिन्याचं असं एकूण डेप्रिसिएशन किती येणार 7,500 आणि वजाबाकी येणार 72,500. ठीक आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन किंवा तुम्ही मग गुणाकार करून करू शकता. 1,00,000 गुणिले 10/100 गुणिले 9/12 कसंही करा, पण ही सोपी पद्धत आहे. ही सोपी पद्धत लक्षात ठेवा. डेप्रिसिएशन नंतर ती मशिनरी काय केली आपण सेल केली. बघा आधी हा व्यवहार पूर्ण करूया, त्याच्या 3 एंट्रीज करूया, मगच पुढचा व्यवहार आणि मगच हा सिक्वेन्स बघायचा. आधी मला सेलचे किती एंट्रीज करायचे आहेत 3 केल्याशिवाय पुढची एंट्री काय त्याच्या पुढची पाहणार नाही. मग सेलचे 3 एंट्रीज करूयात. आधी डेप्रिसिएशन आकारलं. आता सेल किती रुपयाला सेल केलेले आहे
75,000 म्हणजे जास्त किमतीला मशिनरी विकलेली आहे, बरोबर. 72,500ची मशिनरी 75ला विकली म्हणजे जास्त किमतीला विकली, म्हणजे आपल्याला नक्कीच प्रॉफिट झालेलं आहे. किती रुपये प्रॉफिट झालेलं आहे, तर 2,500 रुपये प्रॉफिट झालं. म्हणजे डेप्रिसिएशनला मी 1 नंबर देतो, सेलला मी 2 नंबर देतो आणि प्रॉफिटला नंबर 3 देतो. ही जी वर्किंग नोट आहे ना ती अत्यंत महत्त्वाची आहे. मग करूयात आता एकच व्यवहार करतोय सेलचा, पण त्याच्या एंट्रीज किती करणार आहे आपण, 3. डेप्रिसिएशनची एंट्री आपल्याला माहिती आहे, काय एंट्री आहे, डेप्रिसिएशन टू असेट. तारीख किती येणार आहे, 31/12/16. बघा सॉरी, हा अकाउंट आपला क्लोज करायचा राहिला, तो अकाउंट आधी मी क्लोज करतो. हा अकाउंट आपला क्लोज करायचा राहिलेला होता, तो आधी क्लोज करतो. चला या परत एकदा. आता पहिला व्यवहार आपण कोणता करतोय, सेल. सेलमध्ये किती एंट्रीज होणार आहे, 3. पहिली एंट्री कशाची होणार आहे, डेप्रिसिएशन, सेल आणि प्रॉफिट ऑर लॉस. मग डेप्रिसिएशनची एंट्री करूया. तारीख 3 ठिकाणी 31/12/16. काय एंट्री होते डेप्रिसिएशनची, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. डेप्रिसिएशनच्या डेबिटला 31/12/16 टू मशिनरी अकाउंट, टू मशिनरी अकाउंट. किती रुपये डेप्रिसिएशन आहे, 7,500. डेप्रिसिएशनला डेबिट मशिनरी म्हणजे मशिनरीला काय होणार, क्रेडिट. 31/12/16 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 7,500. पहिली एंट्री केली आपण डेप्रिसिएशनची, बरोबर. अजूनही पुढे जायचं नाहीये, 3 एंट्रीज करायच्या. दुसरी एंट्री कशाची करणार आपण, सेल. परचेसची एंट्री मशिनरी टू बँक म्हणजे परचेस केल्यानंतर मशिनरी येते, पैसे जातात, आणि सेलमध्ये पैसे येतात आणि मशिनरी जाते. मग सेलची एंट्री काय होते, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. कॅश ऑब्लिक बँकला डेबिट म्हणजे मशिनरीला काय होणार, क्रेडिट. 31/12/16 मी सांगितलं तारीख बदलायची नाही, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि किती रुपयाला मशिनरी सेल केलेली आहे, 75,000 रुपीजला. 75,000 रुपयाला मशिनरी सेल केलेली आहे, कंसामध्ये मी सेल म्हणतो. दुसरी एंट्री केली. अजून एक एंट्री करायची आहे, प्रॉफिट. पण ही एंट्री प्रॉफिटची आणि ही प्रॉफिट अँड लॉसची एंट्री वेगळी आहे. हे डेप्रिसिएशनचं प्रॉफिट अँड लॉस आहे, म्हणजे डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस आहे. ही प्रॉफिटची एंट्री तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. जर प्रॉफिट असेल आणि जर लॉस असेल तर काय एंट्री करतो, तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट असेल तर त्याची एंट्री काय करतो आपण, ॲसेट अकाउंट डेबिट म्हणजे मशिनरी अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि लॉसची एंट्री असेल तर एंट्री काय करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. तर आजच्या एक्झाम्पलमध्ये प्रॉफिट आहे. जर हा सुद्धा पॉईंट तुमच्या लक्षात राहत नसेल तर आणखी एक टेक्निक सांगतो, सिम्पल ट्रिक सांगतो. जर प्रॉफिट झाला ॲसेटवर तर तो डेबिटला पाठवा, प्रॉफिट अँड लॉसला. आणि जर लॉस झाला तर तो क्रेडिट साईडला लिहा. मग इथं प्रॉफिट झालाय तर प्रॉफिट कुठे लिहिणार आपण, डेबिट साईडला. तारीख किती येणार, 31/12/16. मग आपण पाहिलेलं आहे विक्रीचा एकच व्यवहार पण 3 एंट्रीज करतो, तिन्हीच्या 3 एंट्रीज 31/12/16लाच होणार. 31/12/16 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पूर्ण वाक्य लिहायचं आहे, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंसात मी म्हणणार आहे प्रॉफिट, आणि लॉस असतं तर क्रेडिट आलेलं असतं, कंसात लॉस म्हणलं असतं. किती रुपये प्रॉफिट आहे, 2,500. आता इथे थोडासा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आत्ता फक्त एकच व्यवहार झालेला आहे, लगेच अकाउंट्स क्लोज करायचे नाही आहेत किंवा एक्झाम्पल संपलेलं नाही आहे. फक्त एकच व्यवहार झाला आणि हाच एक व्यवहार खूप महत्त्वाचा आहे, तो आहे सेलचा. व्यवहार एकच पण एंट्रीज केल्या 3 आणि एकच वर्किंग नोट पूर्ण केले. बरेच जण काय करतात, गडबडीत सगळं इथं 31/12/16 लिहिले की इथं 31/12/16 लिहितात आणि कंप्लीट करतात. तर अजिबात करायचं नाही आहे. पहिल्यांदा आपल्याला 2 मशिनरी होत्या म्हणून दोन्हीवर डेप्रिसिएशन काढलं, दुसऱ्या वर्षी पण दोन्हीवर काढलं, पण तिसऱ्या वर्षी आपण जी मशिनरी विकली त्याच्या आधी कंप्लीट केलं. आता ही मशिनरी आपल्याकडून गेलेली आहे, आता ह्याचा विषय संपला. आता दुसरा व्यवहार बघूया. दुसरा व्यवहार कोणता आहे, परचेस. अजून एक व्यवहार आहे परचेस. हा व्यवहार किती केला आहे, 31 डिसेंबर 16ला. किती रुपयाची मशिनरी खरेदी केली, 60,000. मशिनरी येणार, पैसे जाणार, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 31/12/16 टू कॅश ऑब्लिक बँक 60,000, टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 60,000. मशिनरी खरेदी केली, झालं. दोन्ही व्यवहार संपले. आता त्याची वर्किंग नोटमध्ये नोंद करूया, कारण की ही किती मशिनरी खरेदी केली आपण, तिसरी मशिनरी खरेदी केली. तिसरी मशिनरी खरेदी केली. कॉस्ट, त्याची कॉस्ट किती आहे, 31/12/16ला ही मशिनरी खरेदी केली. किती रुपयाची खरेदी केली, 60,000. बघा, पहिली मशिनरी खरेदी केली होती तेव्हा पहिली मशिनरीची नोंद केली होती. दुसरी मशिनरी परचेस केली, दुसरी वर्किंग नोट केली. आता ही तिसरी मशिनरी खरेदी केली, एंट्री पण केली आणि वर्किंग नोटमध्ये पण नोंद केली. ह्या नोंदी विसरायच्या नाही आहेत, या स्टेप विसरायच्या नाही आहेत. आता पुढचा व्यवहार कोणता होणार आहे, डेप्रिसिएशन.
हा डेप्रिसिएशनचा व्यवहार वर्षाच्या शेवटी होतो. तारीख किती येणार? 31 मार्च 17. पण मला सांगा, आता आपल्याकडे तिन्ही मशिनरी आहेत का? अजिबात नाही आहे. कारण की एक मशिनरी तर आपण पूर्णपणे सेल आउट केली, त्यात आपल्याकडे नाही आहे. जर आपल्याकडे नसेलच तर आपण डेप्रिसिएशन काढायचा काही प्रश्नच येत नाही आहे. मग आपल्याकडे ज्या ज्या मशिनरी शिल्लक आहे त्याच्यावर डेप्रिसिएशन काढूया. आणि हे डेप्रिसिएशन किती तारखेला काढायचं आहे? 31/3/17ला. मग करूयात लेस डेप्रिसिएशन कंसामध्ये 31/3/17. पूर्ण वर्ष झालं 16 ते 17, 31/3, 16 ते 31/3/17. पूर्ण किमतीवर 60,000वर 10% किती येणार आहे? 6,000. आणि ॲसेटची किंमत किती शिल्लक राहिली? 45,000. आता अजून एक मशिनरी नवीन खरेदी केली, त्याच्यावर पण डेप्रिसिएशन काढूया. लेस डेप्रिसिएशन 31/3/17. आता इथे डिसेंबर महिना संपला आणि जानेवारीपासून सुरुवात करायची आणि मार्चपर्यंत, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे किती महिने झाले? 3 महिने झाले. 60,000चा 10% 6,000, 6 महिन्याचा 3,000 आणि 3 महिन्याचा किती येणार आहे? 1,500. मग 60,000मधून 1,500 गेले, फरक किती राहिला? 58,500. म्हणजे आता जे डेप्रिसिएशन आकारले आपण 31 मार्च 17ला, ते दुसऱ्या आणि तिसऱ्या मशिनरीवर आहे. पहिली मशिनरी ते संपलेले, विकलेले आपण. दुसऱ्या मशिनरीचं 6,000, तिसऱ्या मशिनरीचं 1,500, एकूण 7,500. काय एंट्री करतो डेप्रिसिएशनची? डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला 31/3/17 टू मशिनरी अकाउंट, टू मशिनरी अकाउंट 6,000 आणि 1,500 म्हणजे 7,500. डेप्रिसिएशनला डेबिट, मशिनरी म्हणजे मशिनरीला काय होणार? क्रेडिट. 31/3/17 बाय डेप्रिसिएशन अकाउंट, बाय डेप्रिसिएशन अकाउंट. राहिलेला 2 मशिनरीचा आहे 7,500. ते 7,500 कसे आले? तर पहिल्या मशिनरीचे, दुसऱ्या मशिनरीचे 6,000 आणि तिसऱ्या मशिनरीचे 1,500. म्हणजे सिक्वेन्समध्ये तुम्हाला अगदी लक्षात ठेवायची गरज नाही आहे, फक्त या सिक्वेन्स तुम्ही एंट्रीज करायच्या. आता शेवटची एंट्री कोणती होणार आहे? प्रॉफिट अँड लॉस. आणि डेप्रिसिएशनचं प्रॉफिट अँड लॉस आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. प्रॉफिट अँड लॉसला डेबिट म्हणजे डेप्रिसिएशनला काय होणार? क्रेडिट. 31/3/17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी सांगितलंय डेबिटची जेवढी काय रक्कम असेल, मग अशी एकच अमाऊंट होते, आता डबल अमाऊंट आहे. मग दोन्हीची बेरीज करा. 7,500 आणि 7,500 म्हणजे किती रुपये आले? 15,000. आणि इथे आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे. आता डेप्रिसिएशन अकाउंट तर आपल्याला माहिती आहे, हा नेहमी काय होतो? टॅली होतो. किती रुपयाने टॅली केलेला आहे? 15,000 रुपयाने टॅली केला. आणि मशिनरी अकाउंटची नेहमीच डेबिट साईडची बेरीज जास्त असते, असं मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. मग डेबिट साईडचीच बेरीज आधी करूयात. 1,31,000 आणि 60, 1,91, 1,93,500, 1,93,500, 1,93,500. आता फरक शोधूयात. हे 75 आहेत आणि हे 15. 75, 5, 80, 90 म्हणजे 90,000 जर वजा केले तर फरक राहिलेला आहे 1,03,500. आणि वर्षाच्या शेवटची तारीख 31/3/17. काय म्हणतो त्याला आपण? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स ह्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे पुढच्या तारखेला ब्रॉड डाऊन करून ठेवा. 1/4/17 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,03,500. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं. आणि चेक करू शकतो आपण आपल्याकडे बॅलन्स किती राहिले? 1,03,500. आपल्याकडे मशिनरी कोणकोणत्या शिल्लक आहेत? मशिनरी सेकंड आणि थर्ड. हे चेक करण्यासाठी मी दाखवतो फक्त. सेकंड मशिनरीचा बॅलन्स किती होता? 45,000. आणि थर्ड मशिनरीचा बॅलन्स किती रुपये आहे? 58,500. जर याची टोटल केली तर ती किती येते बघा? 1,03,500. आणि हा बॅलन्स होता किती आहे? 1,03,500. जर तुमच्या एंट्रीज परफेक्ट असतील, मग एंट्रीज परचेस आणि सेलची एंट्री सगळ्यांनाच माहिती आहे. डेप्रिसिएशनची एंट्री लक्षात ठेवा. डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉसची एक एंट्री लक्षात ठेवा. आणि प्रॉफिट किंवा लॉस काही झाला तर त्याची एंट्री लक्षात राहिली पाहिजे. फक्त सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, सेलचा व्यवहार एक जरी असला तरी एंट्रीजच्या 3 करायचे असतात आणि तिन्ही एंट्रीज सेलच्या तारखेला करायच्या असतात. तर हे झालं FIMचं एक्झाम्पल. असंच RBMचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.